नमस्ते यूट्यूब फॅमिली, थॉट्स विथ कुकिंग या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज मी बनवत आहे कोवळ्या फणसाची भाजी, एकदम नॉनव्हेजसारखी। कोवळ्या फणसामध्ये खूप फायदे असतात। फणस खाल्ल्याने फणसामध्ये व्हिटॅमिन सी असते, त्याच्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। इकडे मी फणस चांगला त्याचे साली काढून घेतले, थोडंसं हाताला तेल लावून घेते। तेल लावूनच तुम्ही साली काढून घ्या। साली काढून झालेला आहे। इकडे फणस मी कट करून घेतलेला आहे। आता इथे मी एक कुकर घेतलेला आहे। कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे। त्याच्यामध्ये तुम्ही एक जाळी ठेवा आणि त्याच्यामध्ये हे फणस टाकून त्याला मस्त असं 3 ते 4 शिट्या घ्या। फणसामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असतात। फणस खाल्ल्याने आपल्या डोळ्यांसाठी पण चांगलं आहे हे फणस। कोलेस्ट्रॉलचं प्रमाण पण कमी राहतो त्याच्यामध्ये, आपला फॅट वाढण्याचे चान्सेस पण नसतात आणि पचायला पण खूपच चांगला, पण पोट पण साफ होतं। आता इकडे मी आता फणस उकडायला ठेवलेला आहे। इकडे मी कांदे चिरून घेतलेले आहेत। मिक्सरच्या भांड्यात मी खोबरे चिरून घेतलेलं आहे। थोडंसं लसूण टाकते, थोडंसं अद्रक टाकते, ह्याची एक फाईन अशी पेस्ट करते। आता गॅसवर मी एक पातेलं ठेवले, त्याच्यामध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे। जिरं टाकलेलं आहे, तेजपत्ता टाकलेला आहे। चांगलं हे म्हणजे फ्राय झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी कांदे टाकते। मी कांदे इथे मोठे मोठे असे मस्त कापून घेतलेले आहेत, कारण मला असाच मोठा कांदा कापलेला भाजीला चव जास्त येते, म्हणून मी अशाच प्रकारे कांदा कापते। तुम्हाला हवं तर तुम्ही फाईन असं पण कापू शकता। आता कांदा टाकून झालेला आहे। मी चांगलं ह्याला ढवळून घेते। ढवळून झाल्यानंतर कांदा थोडासा असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत इकडे मी तुम्हाला माझा फणस दाखवते। फणस किती मस्त शिजलेला आहे, बघू शकता तुम्ही। अशा प्रकारे तुम्ही हे शिजवा। आता माझा कांदा इथे गोल्डन ब्राऊन झालेला आहे। मी त्याच्यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे। टोमॅटो गळण्यासाठी मी थोडंसं त्याच्यामध्ये मीठ टाकते, चवीपुरते मीठ टाकून मी चांगलं ह्याला ढवळून घेते। हे फणस गावाकडचं आहे, एकदम कवळा आहे आणि याची भाजी पण खायला खूपच छान लागते आणि फणस आपल्या आरोग्यासाठी खूपच चांगला आहे। तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा आणि जे फणस खात नसेल तेही ही रेसिपी बनवल्यानंतर, अशा प्रकारे बनवल्यानंतर तेही फणस खातील। आता इथे मी खोबरं, अद्रक, लसणाची जी पेस्ट मी केलेली आहे ते टाकते। ते टाकून मी चांगलं ह्याला मस्त असं 10 मिनटं मंद आचेवरती याला फ्राय करून घेते। कारण मी हे खोबरं आणि अद्रक लसणाचं हे कच्चं हे टाकले, म्हणून मी ह्याला 10 ते 15 मिनटं मस्त वाफेवर असं फ्राय करून घेते। आता मी ह्याच्यामध्ये लाल तिखट टाकलेलं आहे, हळद टाकते थोडंसं। हे चांगलं मी आता ढवळून घेते आणि थोडंसं पाणी टाकून हे मसाला चांगलं मंद आचेवरती 10 मिनटं मस्त असं परतून घेते। इकडे माझा मसाला परतून झालेला आहे। थोडंसं पाणी टाकून अजून शिजवते एक 10 मिनटं। बघू शकता किती मस्त कलर पण आलेला आहे आणि हा माझा कोल्हापुरी मसाला आहे। म्हटलं की ह्याच्याने भाजीची टेस्ट अजूनच खूपच मस्त लागते। आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून एक 10 मिनटं मंद आचेवरती शिजत ठेवते, म्हणजे आपला मसाला चांगला शिजल्यानंतर मी ह्याच्यामध्ये थोडंसं कोथिंबीर शिपडून घेते। बघू शकता किती मस्त तेल म्हणजे आलेलं आहे, तरी आलेली आहे आपल्या भाजीला। मी कोथिंबीर तेलातच टाकते, कारण ह्याची चव अजून छान लागते आणि भाजी शिजल्यावर भाजी वरतून पण टाकते। आता मी इथे फणसाचे जे गर मी शिजून घेतले ते टाकून देते। ते टाकून मी चांगलं ढवळून घेते। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आता इकडे माझी भाजी अशी मस्त शिजलेली आहे, बघू शकता। मस्त तेलही सुटलेलं आहे आणि ज्यांना थायरॉइड आहे त्यांच्यासाठी तर फणसाची भाजी खूपच फायदेशीर आहे। हा आपल्या हार्टसाठी पण चांगला आहे। डायबेटीस पण ह्याच्याने कंट्रोलमध्ये राहतं। इथे माझी भाजी रेडी झालेली आहे। आता मी थोडीशी कोथिंबीर शिपडून घेते। फणसाच्या भाजीचे खूप सारे असे फायदे मी तुम्हाला माझ्या ह्या रेसिपीमध्ये सांगितलेली आहे। एकदम मटणासारखी झणझणीत आपली ही भाजी रेडी झालेली आहे। तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा।
धन्यवाद. थँक्यू.